पोरगी झाली आता एक पोरग होऊ द्या, म्हणजे कसं बहिणीला भाऊ आणि भावाला बहीण होईल. पोरग काय झाडाला लागतं का जाऊन तोडून आणायला? सून घरात आली की आपलं पोरग आपलं नाही राहत. तुला म्हणणं चाललंय ग माय, अंगावर ओढून घेऊ नकोस. जेव्हा तुला सून येईल की नाही तेव्हा तुला बी कळेल बघ. असू दे, पहिलं पोरग तर करा, मग सून येईल घरात. आता गजाननची आजी ढगात गेली म्हणून बरं आहे, नाहीतर तुझं जीन हराम केला असतं तिनं. आणि माझी बी हिंमत झाली नसती माहिती तिच्या पुढे बोलायची, कारण आम्ही सासू समोर पटर पटर एक शब्द काढत नव्हतो. आजकालच्या सुनांना काय माहित सासरवास काय असतो ते. ऐकतेस का, तुझे सासरे एक शब्द बोलत नाहीत, पण दुसऱ्याचं पोरग बघलं की मनातल्या मनात खुश होतात. वंशाला दिवा लागतो ग बाई, वंशाला दिवा लागतो. ये भगवान क्या जुलूम है. जास्त वय झालं की अवघड जाते बरं नंतर. तुम्ही तुमच्या पोराला म्हणा की मला कशाला म्हणायले. हा, त्याला काय भीते की काय मी? हा, म्हणते त्याला बी. काय ग, काय म्हणायचं? अरे काही नाही ते सुनबाईला की घरात बसून बसून बोर झाला असेल र, तिला बाहेर घेऊन नाही की कुठं फिरायला. बस हवा निकल गई.